नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 20 जानेवारी 2026 ला नवीन जी.आर. आला. या जी.आर. मध्ये 4 महत्त्वाचे बदल केले. हे बदल पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होण्यासाठी आहे. यातला एक बदल जो आहे ना, यामध्ये विद्यार्थी वर्ग नाराज आहे. प्रचंड मागणी केली जाते की हा बदल नकोय आम्हाला किंवा याच्यात सुधारणा करायला हवी. नेमकं काय बदल थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. बघा, नवीन नियम काय सांगतोय आणि तो बदल ज्याची मागणी विद्यार्थी करतात तो नियम काय थोडक्यात समजून घेऊया. त्यामध्ये पहिला बदल जो आहे त्यांनी केलेला जो आहे तो म्हणजे प्राधान्यक्रम दोन्ही प्रकारासाठी प्रत्येकी 50 देता येणार आहे. यापूर्वी असं होतं की तुम्हाला जेवढेही पर्याय दिसत होते तुमच्या पात्रतेनुसार सगळ्या पर्यायांपैकी तुम्हाला प्राधान्यक्रम देता येत होते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला ए नावाच्या विद्यार्थ्याला जर प्राधान्यक्रम ऑप्शन पर्याय 150 ठिकाणी तो 150 शाळेसाठी जो पात्र होत असेल तर 150 ठिकाणी तो काय करतो, चॉईस देऊ शकत होता. 150 प्राधान्यक्रम तो देऊ शकत होता 1-150 मध्ये. पण आता त्याला काय करायचं, नवीन नियमानुसार 150 पैकी फक्त 50च त्याला चॉईस द्यायचे. तेही विचार करून द्यायचे आहे. का? कारण निवड होत असताना दोन्ही प्रकारातून फक्त एकदाच त्याची निवड होणार आहे. हा नवीन नियम सांगतो. म्हणजे दोन्हीसाठी त्याला स्थानिक स्वराज्यासाठी जर निवड झाली 50 चॉईस द्यायचे, खाजगी संस्थेला पण 50 द्यायचे. पण प्रोसेसनुसार पहिली ही होते. फॉर एक्झाम्पल, ह्या विद्यार्थ्याने ए नावाच्या विद्यार्थ्याने पहिल्या प्रकारासाठी जर 50 ऑप्शन देऊन टाकले 150 पैकी, फॉर एक्झाम्पल 150 त्याला प्राधान्यक्रम येऊ शकत होते पण त्याला चॉईस फक्त 50 करायचे होते. त्याने 50 देऊन टाकले. याच्यात जर निवड झाली तर दुसऱ्या प्रकारामध्ये याचा विचार केला जाणार नाही. पण याच्यात निवड नाही झाली तरच विचार दुसऱ्या प्रकारात केला जाणार आहे. मग विद्यार्थ्याला वाटते माझी निवड व्हावी, पण त्याला शंका आहे, जर का मला जर आवडतं 9 ते 12 पण मला 9 ते 12 साठी मी थांबलो आणि जर माझं फॉर एक्झाम्पल खाजगी संस्था मला आवडते, संस्थेत काम करायला आवडेल, पण मला जर इथे माझ्या मार्कनुसार मला वाटतंय की मला मिळेल की नाही शंका आहे. त्यामुळे मी पहिली प्रोसेसमध्ये इथे द्यावा की नाही ही शंका आहे. जर दिलं नाही तर पुढे संधी मिळेल की नाही याची शंका आहे. सो विद्यार्थ्यांनी ह्या शंकेमध्ये राहू देऊ नका. विद्यार्थ्यांनी बीएड केलं, विद्यार्थ्यांनी टीट दिली, विद्यार्थ्यांनी टेट दिली, इथपर्यंत आलेले आहे. सो ह्या विद्यार्थ्यांना सर्वांना संधी द्या. जेवढे पर्याय त्यांना आहे त्या सगळ्या पर्यायाला त्यांना संधी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो हा मुद्दा झाला नवीन नियम. आता यामध्ये अजून काही मुद्दे मी ऍड करतो. त्यांचा हेतू जो होता तो काय, संधी प्रत्येकाला मिळावी. ही जर वाटत असेल तर ही संधी देत नाही, तुम्ही हिरावून घेतली जाते, हे चुकीचं होतंय. गैरहजर रिक्त जागांची संख्या मागच्या वर्षी खूप राहत होती म्हणून हा नवीन नियम आणलाय असं त्यांचं म्हणणं आहे. 1 बिंदू 1 पद विद्यार्थ्यांची मागणी होती म्हणून आम्ही आणलेला आहे. हा मुद्दा ठीक आहे ना, आम्हाला मान्य आहे. पण विद्यार्थ्यांनी निवड हवी तिथे योग्य करावी हे त्याच्या मागचा हेतू आहे की विद्यार्थ्यांनी डायरेक्ट डोळे झाकून सगळे प्रेफरन्स देऊन टाकावे, हवं त्या जिल्ह्यात देऊन टाकावे. ज्या जिल्ह्यात जायचं नाही त्या ठिकाणी काला प्रेफरन्स दिला असंही त्यांचं म्हणणं आहे. विनाकारण हे प्रेफरन्स वाढून जातात, विद्यार्थी जात नाही, जागा रिक्त राहतात, गैरहजर राहतात मुलं, किंवा एकाच विद्यार्थी निवड 4 ठिकाणी होऊन जाते. मग तो नंतर विचार करतो, राहिल्या 3 ठिकाणी कळवत पण नाही मला जायचं आहे की नाही, गैरहजर राहतो. मग असं होऊ नये यासाठी त्यांनी हे नियम आणलेले. यामागे त्यांचा हा हेतू आहे. पण लक्षात घ्या, या हेतूमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. ही काळजी विद्यार्थ्यांना घ्यावी लागते का, निवड एकदाच होणार आहे आणि प्राधान्यक्रम देताना सुद्धा विद्यार्थ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे अभ्यास करताना टीटी टेटचा डीएडचा बीएडचा अभ्यास करताना जेवढं डोकं लावून तेवढं डोकं इथे लावावं लागणार आहे. का? कारण माझ्या मार्कानुसार माझं सिलेक्शन, माझे मार्क, माझी कॅटेगरी, माझा गट, माझा विषय, माझा जिल्हा याच्यानुसार मला चॉईस करायचं आहे. मग चॉईस कसं करायचं बाबा, 150 ऑप्शन पैकी 50 कोणते द्यावे? मग 50 असे द्यावे ज्यामध्ये निवड झाली पाहिजे. तेच ऑप्शन जर का इतर विद्यार्थी त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा त्याला जर जास्त मार्क असेल तर त्याला मिळून जाईल, मला मिळणार नाही ना. मग असं होऊ नये यासाठी माझ्यासारख्याच एखाद्या विद्यार्थ्याने जे सेम मार्क आहे किंवा माझ्यापेक्षा कमी मार्क आहे त्यांनी जर चॉईस सांगितलं तर त्याची निवड होऊ शकते, माझी होणार नाही, ही पण भीती विद्यार्थ्यांना. सो द्याना सगळे चॉईस, सगळे प्राधान्यक्रम त्यांना ठेवायला काही हरकत नाहीये. आता हे योग्य की अयोग्य, नुकसान की फायदा, हे सगळे मुद्दे वाचा. पण तुम्हाला मी एक सांगतो. फॉर एक्झाम्पल, ए नावाचा विद्यार्थी आहे, याला 110 मार्क आहे, 110 मार्क आहे आणि हा विचार करतोय की पहिल्या प्रकारामध्ये मला चॉईस द्यायची 1 ते 50. नंतर दुसरा प्रकार आहे त्यामध्ये पण 1 ते 50 चॉईस द्यायची आहे. सपोज 1 ते 50 मध्ये चॉईस दिली, 1 ते 8 गटासाठी चॉईस देऊन टाकली, त्याची निवड झाली, इथे होणार नाही. पण इथे निवड नाही झाली, इथे ऑप्शन त्याला ओपन असणार. पण असं दुसरा विद्यार्थी ज्याला 100 असं म्हणूया आपण 108च मार्क आहे, 108 मार्क आहे, त्याने निवड द्यायला पहिल्या प्रकारामध्ये निवड दिली, त्याने 1 ते 8 वर्गासाठी त्याची निवड झाली आहे. त्याची निवड झाली, त्याला दुसऱ्या ठिकाणी विचार केला जाणार नाही. आता लक्षात घ्या, दुसऱ्या प्रकारात असं होऊ शकतं की याची निवड इथे झाली नाही, दुसऱ्या प्रकारात जास्त मार्कांमुळे इथे पण निवड झाली नाही, याची मात्र इथे होऊन गेली. याचं नुकसान झालं जास्त मार्क असून. दुसरं उलटे होऊ शकतं, कमी मार्क असून तर नुकसान होऊ शकतं. का होऊ शकतं? कारण प्रेफरन्स लिमिटेड आहे, त्याला सगळे प्रेफरन्स देऊन टाका. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्याला मार्क 100च आहे, त्याला जर प्रेफरन्स आले, फॉर एक्झाम्पल त्याच्या विषयानुसार पात्रनुसार त्याला प्रेफरन्स 200 आले तर त्याला 200 पैकी 200 देऊ द्यात ना. फॉर एक्झाम्पल, 1 ते 199 पैकी इतर विद्यार्थी सिलेक्शन झालं, एक जागा शिल्लक राहिली 200 नंबरची,
ती कदाचित याला मिळू शकते, ह्या विद्यार्थ्यांना मिळू शकते, पण याला 50च प्रेफरन्स दिल्यामुळे नुकसान होऊ शकतं. पहिल्या 50 साठी जर का सगळ्यांनी प्रेफरन्स इतरांनी दिली असेल, त्यांची निवड झाली पण याची झाली नाही असं होऊ शकतं. आणि कमी मार्कवाले सुद्धा कदाचित 80 मार्काच्या विद्यार्थ्यांनी पुढचे प्रेफरन्स दिले असेल त्याची निवड होऊ शकते. कदाचित जास्त मार्कवाल्यांची निवड इथे होऊ शकत नाही. म्हणजे असे फार तर्क वितर्क लावता येतात. समजते मी काय बोलतोय? सो ह्या सगळ्या मुद्द्यांचा नीट विचार केला तर मला असं वाटतंय की ज्ञाना प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांना नुकसान काहीच नाहीये ना. नुकसान काहीच नाही का? कारण तुम्ही एक अट टाकली त्याच्यामध्ये. काय अट टाकली? एकदाच निवड होणार, मग असू देत ना. आता एखाद्या विद्यार्थ्यांनी फॉर एक्झाम्पल ए नावाचा विद्यार्थी आहे, त्याला 200 चॉईस आले, त्यापैकी 200 देऊन टाकले. देऊ देत ना त्याला चॉईस, 1 ते 200 पर्यंत त्यांनी चॉईस देऊन टाकले. सपोज त्याचं 50 नंबरची एखादी झेडपीची शाळा आहे, त्याने प्रेफरन्स दिला, इथे त्याची निवड झाली. आता याची निवड झाली ना, याला पुढे ऑप्शनच नाहीये का? कारण त्याची एकदाच निवड होणार आहे, त्याची पुढे निवड होणारच नाहीये ना, मग त्याला पुढे संधीच नाहीये. सो तो विद्यार्थी काय विचार करेल, अरे झाली माझी निवड, आता मला जावंच लागेल. का? कारण मला संधी नाहीये. कारण संधी कधीपर्यंत नाही? पुढची डेट आणि त्यानंतर शिक्षक भरती, तेव्हा संधी मला. तोपर्यंत संधी नाहीये. पुढची डेट कधी होईल, कधी शिक्षक भरती होईल, तेव्हा प्रेफरन्स, म्हणजे त्यावेळेस स्पर्धा अजून वाढून जाणार आहे. त्यासाठी तो विद्यार्थी काय आहे, मानसिकदृष्ट्या प्रिपेअर आहे. चला ठीक आहे, माझी निवड एकदाच होणार होती, झाली ना, मी जातो. सो मला असं वाटतंय विद्यार्थ्यांना सगळे चॉईस देऊन टाका. याच्यातनं तुम्हालाही काही असं एक्झर्शन होणार नाहीये, तुम्हाला परत राऊंड घ्यायची गरज पडणार नाही. मला असं वाटतंय सो देऊन टाका. विद्यार्थ्यांना जेवढे पर्याय खुले आहेत ना, समान संधी यालाच म्हणतात. सो तुम्ही डावू नका संधी. त्याला समोर दिसतंय 150 स्कूल आहे, 150 मला ऑप्शन्स आहेत, तरी पण मी 50 देऊ शकतोय, हे चुकीचं आहे. सो प्राधान्यक्रम मला असं वाटतं द्यायला पाहिजे. आता याच्या व्यतिरिक्त अजून कोणाचं काही मत असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्यात मी पहिले एक व्हिडिओ घेतला होता, त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं होतं, त्याच्यात मुद्दे सुद्धा मांडले होते. पण आता हा जो दुसरा व्हिडिओ मी घेतला, काही मुलांची चर्चा काही तज्ज्ञांची चर्चा केली, आमच्या टीमची चर्चा केली, आणि मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतलेला आहे. सो तुम्हाला काय वाटतंय? मत असू शकतं, तुम्ही सहमत असू शकता किंवा असहमत पण असू शकता. सो काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण मला असं वाटतंय पूर्णच ऑप्शन द्यायला काहीच हरकत नाही. अपूर्ण किंवा 50च ऑप्शन देऊन मी गॅम्बलिंग टाईप करताय. गॅम्बलिंग म्हणजे लागला तर लागला नंबर, नाही तर नाही. तुम्हाला भले जास्त मार्क असो कमी मार्क असो, काही होऊ शकतं, म्हणजे ते काही होऊ शकतं. सो मेरिट याला नाही म्हणत. मेरिटनुसार जर तुम्हाला चॉईस करायचं असेल ना, तर समान संधी सगळ्यांना द्या, सगळी चॉईस असू द्या आणि मग निवड करा, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. मागच्या वर्षी राऊंड सगळे जर बघितले तर 80 मार्काच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय ना मागच्या वर्षी. सो इथे सुद्धा कमी मार्कावाल्यांना संधी, जास्त मार्कावाल्यांना संधी आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला चॉईसनुसार हवं त्या जिल्ह्यात, हवं त्या ठिकाणी मिळणार नाही. कमी मार्क असेल थोडं दूर जावं लागणार. सो साहजिक हे असणारच आहे. मला असं वाटतं की सगळ्यांना सगळे चॉईस द्यायला हवी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अडचण असल्यास आमच्या टीमलाही कॉल करू शकता. पण तुमचं मत मात्र नक्की नोंदवा. तुम्हाला काय वाटतंय? हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की शेअर करा, आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.